शेतकरी मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची एक खुशखबर आहे मित्रांनो। जी जुलै आणि सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली होती, या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। त्यामध्ये सोयाबीन असेल, तूर असेल, कापूस असेल, शेतकऱ्यांची हळद असेल, कारण हिंगोली जिल्ह्यामध्ये हळदीचं जास्त उत्पादन असतं आणि त्या नुकसानीचे त्यावेळेस पंचनामे झाले होते। आता त्या शेतकऱ्यांना 424 कोटी रुपयाची मदत ही जाहीर झालेली आहे आणि त्या संबंधीचा शासन निर्णय सुद्धा निघालेला आहे। पण मित्रांनो, आता जसं पहिल्यानं आपल्याला ही नुकसान भरपाई मिळायची, आता तशी मिळणार नाही, ती आपल्याला मिळवावी लागणार आहे। मग त्यासाठी काय करावं लागणार आहे या संबंधीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या फायद्याची महत्त्वाची अशी माहिती आणण्याचा प्रयत्न करतो। त्यामध्ये सौर योजना असेल, पीक विमा योजना असेल, अतिवृष्टी अनुदान असेल, दुष्काळी अनुदान असेल, जी काही शेतकऱ्यांच्या फायद्याची अशी माहिती आहे ती माहिती आणण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, जुलै आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये आज जी अतिवृष्टी झाली होती, या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं, कारण पाऊसच इतका भयानक पडला होता की काही शेतकऱ्यांनी तर पेरलेलं सुद्धा उगवलं नाही आणि जे उगवलं ते पाण्यासंगच वाहून गेलं। त्यामध्ये 3,04,886 शेतकऱ्यांचं सर्वे झाला होता, त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्या नुकसानीपोटी 424 कोटी रुपये मदत ही हिंगोली जिल्ह्यासाठी जाहीर झालेली आहे। आता मित्रांनो, ही मदत जाहीर झाली, पण या अगोदर जशी मदत जाहीर झाली तशी ती आपल्या खात्यावर येत होती, मात्र आता तशी येणार नाही। त्यासाठी आपल्याला ई-KYC करणं बंधनकारक आहे। मग आता ई-KYC करायची तर ई-KYC साठी आपल्या आधार कार्डवरील नाव, आपल्या बँक पासबुकवरील नाव सारखं असणं गरजेचं आहे। ज्या शेतकऱ्यांच्या नावामध्ये तफावत असेल तर त्यांना ई-KYC करण्यास अडचण येते। म्हणजे आपण ज्यावेळेस आपला थंब द्यायचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपलं नाव जर मॅच नाही झालं किंवा आपण त्यावेळेस बळजबरी समजा नावामध्ये बदल करून जरी मॅच केलं, पण ते समोर जिथून आपल्याला पैसे येणार आहेत तिथं सुद्धा मॅच होणं गरजेचं आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना ही मदत मिळवायची असेल तर त्यांना ई-KYC करणं बंधनकारक आहे। आता त्याच्या याद्या येतील, याद्या आल्याच्या नंतर आपल्याला जसं या अगोदरच्या बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत असेल की आपल्याला विशिष्ट क्रमांक असायचा आणि तो विशिष्ट क्रमांक घेऊन आपल्याला आपले सरकार सेवा केंद्र किंवा CSC सेंटरवर जाऊन त्यासाठी ई-KYC करणं बंधनकारक होतं आणि ई-KYC केल्याशिवाय हे पैसे आपल्या खात्यात पडणार नाहीत, अशी ही माहिती आहे मित्रांनो। आणि त्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक घेऊन आपल्याला ई-KYC करणं बंधनकारक झालेलं आहे। त्यामुळे ई-KYC केल्याशिवाय हे पैसे येणार नाहीत, अशी ही माहिती होती। आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।